माझं नाव विठ्ठल यशवंत चव्हाण. मी चिंचवड गावामध्ये केशवनगरमध्ये राहतो. सुरुवातीला मी 19 साली सरांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो. त्यावेळची माझी परिस्थिती फारच वाईट होती. मला रोज उलट्या व्हायच्या पित्तानी आणि जेवलेलं सगळं पडायचं खाली, त्या म्हणजे उलट्या करायला लागायच्या. त्यावेळेला माझी चिडचिड पण भरपूर व्हायची. त्यावेळेला मी सरांच्याकडनं आल्यावर सरांनी मला ट्रीटमेंट चालू केली. साधारण 1 आठवड्यात थोडासा फरक पडला. त्याच्यानंतर हळूहळू तो फरक पडत गेला. त्यावेळेला मला भरपूर टेन्शन असायचं, चिंता असायची, घरचे विचार असायचे, त्यातून आजाराचं जास्त टेन्शन असायचं. त्यामुळे मी फारच चिडचिड व्हायची माझी. ते मी सरांना एवढा त्रास दिलेला आहे की मी 1 दिवसाआड व 2 दिवसाआड सारखं येऊन त्यांच्याकडनं औषधं न्यायचो. पण सरांनी माझ्यावर न चिडता ट्रीटमेंट केलेली आहे. त्यातून माझी सगळी निराशा दूर झाली, माझा आजार बरा झाला, माझी चिडचिड कमी झाली, मला शांत झोप लागायला लागली. आता मी पूर्ण समाधानी आहे आणि फार कमी प्रमाणात मला औषध लागतात. मी तातेड सर डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद मानतो. आणि त्यांनी जास्त पहिलं अजून एक सांगायचं की करोनामध्ये माझ्या घरातले 10 पेशंट सरांनी बंद केलेत की बरे केलेले आहेत. त्यातून ॲलोपॅथी औषधं न घेता मी स्वतः तर 1 गोळी ॲलोपॅथीची घेतली होती. जे कोर्स होते ते घरातल्यांनी केले पण मी केले नाही आणि त्यात मला काही झालं नाही. त्यावेळेस तुमची मानसिक अवस्था पूर्वी कशी होती? पूर्वी मानसिक अवस्था अनबॅलन्सच होती. मला प्रत्येक माणूस दिसला तर ते चिडचिड व्हायची. तो प्रश्न विचारतोय त्याला बी उत्तर नीट द्यायचो नाही मी, अशी परिस्थिती होती. अजून आजारामुळे तुमची मानसिक अवस्था कशी झाली होती त्यावेळेस? एकदम खचलेलो होतो मी. मला असं वाटलं नव्हतं की मी त्यातून बरा होईल. अच्छा, तुम्हाला विश्वास नव्हता वाटत. निराशा, डिप्रेशन, काय त्याला विचार? नाही, मला सारखं डोक्यात विचारायचं की आपल्याला काहीतरी झालंय. त्यातून मी ॲलोपॅथीमध्ये सगळ्या टेस्ट केलेल्या होत्या, त्याही नील निघाल्या. पण तरी काही औषधाचा परिणामच व्हायचा नाही कुठल्या. पण आता औषध घेतलं, तुमची मानसिक अवस्था कशी आता? एकदम छान आहे, एकदम चांगली आहे. आता निराशा कशी पूर्वीपेक्षा? आता नाही, फार कमी आहे थोडी. खूप विचार यायचे. ते कमी झाले. मानसिक संतुलन खराब व्हायचं. ते कसं आता कमी झालेलं. आता कमी. आता मानसिक संतुलन किती पूर्वीपेक्षा चांगलं आहे आता? आता तसं म्हणलं तर 80% बरं आहे. 80% बरं आहे. एकदम व्यवस्थित जेवण आहे, झोप लागते रात्री, जेवण जाते व्यवस्थित. तुमचं पूर्वी वजन किती किलो होतं? माझं सुरुवातीला आलं तेव्हा ते 58 होतं, नाही कमी होत गेलं, ते 50 वर आलं. त्यानंतर आत्ता माझं वजन 62 ते 63 किलोपर्यंत आहे. ते मेंटेन वजन आता? मेंटेन. आता खूप बरं आहे. बरं आहे. मानसिक अवस्था पूर्णपणे बरे आणि पित्तही बरं आहे. पित्तही बरं आहे. धन्यवाद.